नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना साधासुद्धा नाही. या महिन्यात तुमच्या आयुष्यात अशा काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, ज्यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि अनेक बाबतीत परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकेल. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी, व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल, आरोग्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी असतील, बाधा असेल, कर्ज झालेलं असेल, काय करावं कळत नसेल, तेव्हा आम्हाला मेसेज करा. आम्ही पत्रिका तपासू, तुमची काय दोष आहे, काय अडचण आहे ते तुम्हाला सांगू, योग्य उपाय, योग्य सेवा देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी, मानसिक ताण किंवा कामातील अडथळे तुम्ही अनुभवले असेलच. तर आता त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. करिअर, पैसा, व्यवसाय, नातेसंबंध या चारही क्षेत्रात महत्त्वाचे बदल दिसून येतील. मेष राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. पदोन्नती, पगारवाढ, बदली किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठीही हा काळ चांगला आहे. मुलाखती किंवा नवीन संधी मिळाल्यास त्याचा नक्की फायदा घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिसमधील वाद आणि अनावश्यक राजकारणापासून दूर राहा. व्यवसाय करणाऱ्यांना, मेष राशीचे लोक असतील तर त्यांना 15 सप्टेंबर नंतरचा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा व्यवसाय वाढवण्याच्या संधीसुद्धा त्यांना मिळू शकते. तंत्रज्ञान, बांधकाम, ऑटोमोबाईल, कृषी किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र झटपट पैसा कमवण्याच्या योजनांमध्ये किंवा मोठ्या जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. सप्टेंबरमध्ये एकापेक्षा जास्त मार्गांनी पैशाची आवक होण्याचे चांगले संकेत आहेतच. जुनी गुंतवणूक, अडकलेले पैसे, साईड बिझनेस किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो. तुम्ही घर, फ्लॅट किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात त्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जाऊ शकतात. पण पैसा येत असतानाच घर, वाहन किंवा दुरुस्तीवर अचानक खर्चही होऊ शकतो. त्यामुळे बजेट करूनच पुढे पाऊल टाकावं. कुटुंबासाठी हा महिना आनंदाचा ठरू शकतो. पती पत्नीमधील गैरसमज कमी होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा वाढू शकतो. घरामध्ये शुभ किंवा धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जे लोक आहेत, हा काळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. काहींच्या नात्याला लग्नाच्या दिशेने पुढे नेण्याची त्यांची चर्चा होऊ शकते. फक्त रागाच्या भरात बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार, ॲसिडिटी, पित्त किंवा डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम करा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. 5, 9, 14, 18, 23 आणि 27 सप्टेंबर हे तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. या काळात तुम्ही नवीन काम, इंटरव्ह्यू द्यायचे असेल किंवा काही तुम्हाला महत्त्वाचं करायचं असेल तर या दिवसांमध्ये करू शकतात. त्या व्यतिरिक्त 7, 13, 21 आणि 29 सप्टेंबर हे दिवस तुमच्यासाठी तेवढे चांगले नाही. हे दिवस अशुभ मानले जातील. दर मंगळवारी मारुती रायाला शेंदूर अर्पण करा आणि तेलाचा दिवा लावा. सूर्यदेवाला रोज सकाळी उठून अर्घ्य द्या. याने तुम्हाला लाभ होईल. हे होतं मेष राशीच्या सप्टेंबर महिन्याच्या संपूर्ण राशीविषयी माहिती. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.